धन्यवाद दादा, तुम्ही माझं स्टँडअप कॉमेडी दिलं. मला अशा बऱ्याचशा नवीन काही गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून शिकायला मिळाल्या का नाही शिकायला. Hello friends, good evening. My name is Rahul Subhash Nagargoje, and here I am today present for to take the stand-up comedy. Our favorite Indian teachers and about the whole world. तसं तर मी इंट्रोडक्शन असं इंग्लिशमध्ये नव्हतं द्यायला पाहिजे, मराठीतच द्यायला पाहिजे होतं. कारण मी असे झालेले आहेत माझ्याकडून कॉलेजमध्ये आल्यापासून. काही स्पेशल इंट्रोडक्शन शिकवण्याला काही गरजच नाही. पण तरी पण आपलं मराठीत देऊन टाकतो, कारण सगळेजण मला वाटतं मराठीत कम्फर्टेबल आहे नाही. तर मित्रांनो, माझं नाव आहे राहुल नागरगोजे. मी मूळचा बीडचा आहे. तर स्टँडअप सुरू करण्याआधी एक डिस्क्लेमर देऊन टाकतो. हे जे मी आता स्टँडअप मध्ये जे जोक मानणार आहे ते कोणीही पर्सनली मनाला लावून घेऊ नये. तर असं समजून आपले सोडून द्यावा किंवा योगा समजून हे समजून घ्यावं प्रत्येकाने. आणि जर मनाला जर कोणाच्या लागले तर मी काय करू शकत नाही, कारण प्रत्येक गोष्ट ही मनाला जर लावून घेतली तर आयुष्य कधी जगायचं एक नाही. तर आज इथं येण्याचं कारण म्हणजे तर आपलं कॉलेजचं फेस्ट मेन म्हणजे, आणि आतापर्यंत जेवढे शायर पोएम म्हणणारे किंवा जे फॅन्सी ड्रेस वगैरे जे आतापर्यंत सगळं झालं त्यांनी तर शोभा बऱ्याच पद्धतीने वाढवलेली. तर मला वाटलं मी पण जर आता शोभा वाढवण्याचा कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम करतो. तर आता मी सुरू करतो मेन टॉपिक माझ्या सुरू करतो. तर जे आता जसं की मी 5th किंवा 6th स्टँडर्डची गोष्ट आहे. आमचे एक मॅथ शिकवणारे मास्तर होतं. त्याचं नाव XYZ आहे. खरं नाव सांगण्याला काही अर्थ नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आम्हाला सांगत होते एकदा की ते न्यूज लय बघायचे आणि रिपोर्टर वाणीच बोलायचे. अमेरिका में वो हो रहा है असं बोलायचे. तर ते मॅथ्स टीचर आम्हाला सांगतात अमेरिकाचे जो बच्चे हे म्हणजे अमेरिकाचे जे पोरं आहेत ना ते वेगळ्याच धुंदीत राहतात. काय लढाई कशासाठी करतात या गन राईट्स कशाला पाहिजे तर शाळेत बंदूक न्यायला त्या मास्तराला दाखवायची का आतंकवादी अटॅक करायच्या एखाद्या. तर त्याच्यानंतर मग ते गन राईट्ससाठी लढायचे कारण शाळेत बंदूक न्यायची म्हणून. तर असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर मी पण घरी जाऊन बघितलं न्यूजपेपर मध्ये हा यार असं सुरू असं ते म्हणजे करते तर तेच धुंदीत राहते. आपल्याकडले पोरं एक्सायटेड कशासाठी असते. नवीन पेन घेतला, नवीन पेन्सिल घेतली, नवीन जॉमेट्री बॉक्स घेतला तर ते मित्रांना दाखवायला, मित्रांची जाळायला, रोस्ट करायला किंवा इंडियन्सची आपले म्हणजे तशी सवय बी आहे. आता समजा आपला हे कृष्ण आहे तो प्रत्येकाला चावी बी देतो आणि हे पण करतो मदत. तिला चांगला आहे एकदम मुलगा. तर आता असंच एक प्रसंग झाला होता. मी एकदा एक नवीन कडे घेतलं होतं, जरा गोल्डन कलरचं होतं. शाळेत नेलं तर मास्तरनी पुढे बोलली तर म्हणलं बेटा पुढे ये पुढे ये पुढे ये. मी गेलो कॉन्फिडन्स मध्ये पुढं, कारण आपली सवयच तशी. सरनी कडाईपासून इतकं जलील केलं मला, इतकं जलील केलं यार. आज सुद्धा दिवस आठवत. आणि अंगावरले केस उभा राहतात. इतकी डिसरिस्पेक्ट केली होती की रडलो होतो मी त्या दिवशी अक्षरशः. त्या दिवशीपासून कड्याला माझ्या शरीरापासून आणि माझ्या आत्म्यापासून कड्याला नफरत झाली. कड्याची एकदम नफरत झाली. त्याच्यानंतर बोलतोय
आता त्याच्यानंतरची गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे घडलेला प्रसंग. जसं की आमच्या शाळेमध्ये आता कसं आहे, आता आपल्याला जसं की शॉन नावाचा एक मुलगा आहे अमेरिकेमध्ये. तो काय करतोय की क्लासवर, म्हणजे क्लासचं जे डेस्क आहे किंवा जो बेंच किंवा जो टेबल आहे त्याच्यावर उभं राहून काय करतोय की नाचतोय किंवा उड्या मारतोय आणि क्लासला डिस्टर्ब करतोय. तिथं इंग्लिश मास्तर काय म्हणणार, शॉन डो नॉट मेक द डिस्टर्ब इन द क्लास, डो नॉट डू इट. आणि तिथं आपला एकदा इंडियन मास्तर पाठवा, मग बघा काय होतंय ती. ते म्हणते शॉन बेटा खाली उतर, या बेटा खाली उतर. शॉन बेटा समोर ये बरं, आपल्याला तुझा ट्रीटमेंट करायची, तुला एका प्रकारची जरा वॅक्सिन देतो, सगळी मजा मस्ती उतरून जाईल तुझी. मग शॉनला पुढे बोलिनार म्हणणार